नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण व्यवसाय की नोकरी यापैकी काय करावं आणि याद्वारे यापैकी काहीही करून आपण करोडपती कसे होऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी पंडितजींबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. दरम्यान तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि पंडित शिवकुमार श्री यांना प्रश्न विचारू शकता, तुमच्या मनातल्या शंका विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक मात्र लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर चर्चेला सुरुवात करूया. पंडितजी, सगळ्यात आधी आपल्याला नोकरी करायचा असो किंवा व्यवसाय करायचा असो, बरेच जण तुमच्याकडे येत असतील, ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे काय हवे ते सल्ले घेत असतील किंवा अंकशास्त्राविषयी सुद्धा तुम्हाला विचारत असतील किंवा अंकशास्त्राचा आधार घेऊ का असं सुद्धा विचारत असतील. त्याबद्दल काय सांगाल आधी? नमस्कार. आजचा हा प्रोग्राम महत्त्वाचा पण आहे कारण सब्जेक्ट जो आहे तो सगळ्यांच्या आवडीचा सब्जेक्ट आहे. मेन म्हणजे नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपण कशा पद्धतीनं करोडपती बनू शकतो हा सब्जेक्ट आहे. करोडपती बनू शकतो हा असा शब्द आहे की त्याची फोड केली व्यवस्थित की आपल्याला गांभीर्य लक्षात येईल. आपण ज्या भारतामध्ये राहतोय तो भारत देश पूर्वी सगळ्या जगावर राज्य करत होता आणि त्या काळात भारतामध्ये सगळेच करोडपती होते. म्हणजे प्रत्येकाच्या घरात सोन्याच्या नाणे खचाखच भरून असायचे आणि तसेच ते व्यवहार पण करायचे. म्हणजे आपले ॲन्सेस्टर जे आहेत ते आपले पूर्वज जे आहेत ते ऑलरेडी करोडपती होते. म्हणजे आपण आता नाही तर काय झालं, आपल्यात ते रक्तामध्ये आपल्यात ते गुण आहेत. फक्त एवढाच पॉईंट आहे की आपण काय केलं तर ते होऊ शकतो याच्याकडं फोकस केलं आणि आपल्यात स्किल जे आहे ते तुम्ही डेव्हलप केलं, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याचा व्यवस्थित वापर केला तर प्रत्येकजण हे गाठू शकतो. अच्छा पंडितजी, मला एक सांगा, बऱ्याचदा आपण अशा अनेक यशोगाथा ऐकतो की अमुक एक व्यक्ती कमी शिकलेला किंवा रस्त्यावर वडापावचा धंदा करायचा आणि आणखी काही दिवसांनी, काही वर्षांनी त्याला यश मिळालं आणि तो आता इंडस्ट्रियलिस्ट झालेला आहे, मोठा हॉटेलियर झालेला आहे किंवा आणि करोडपती झालेला आहे, धनलाभ त्यांना झालेला आहे. तर मला एक सांगा, हे धनलाभ होणं किंवा करोडपती होणं हे सगळे योग असतात का, दिसतात पत्रिकेत? हे बघा, सगळं सिंपल तुम्हाला इव्हॅल्युएशन करून सांगतो कशा पद्धतीनं काय काय करायला पाहिजे. एकदा तुमच्या डोक्यात आलं ना की आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे किंवा आपल्या करोडपतीपर्यंत पोचायचं आहे, त्याची प्रोसेस काय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर पुण्याहून चाललो आहे मुंबईला तर किती वेळात पोचणार, किती किलोमीटरनं गाडी चालवली तर त्या ठिकाणी पोचणार हे माहिती आहे. किंवा 100 मीटरमध्ये वर्ल्ड फेमस व्हायचं असेल तर किती वेळामध्ये नंतर पार करायला पाहिजे. कॉम्बिनेशन डिझाईन प्रत्येकाने केलेलं असतं स्वतःच्या एफर्ट्सनी. आता तुम्ही जे काय नावं घेतली ते झिरोतूनच या लेवलला आलेले आहेत. म्हणजे अमिताभ बच्चन असू दे किंवा शाहरुख खान असू दे किंवा आणि जे काय धीरूभाई अंबानी असू दे, कुणी असू दे, यांच्या पत्रिकेमध्ये योग होताच होता, आहेच आहे, यात काही डाऊट नाही. पण आपण जर आपल्यासाठी हे वापरायचं झालं तर तुम्ही
दोन गोष्टी लक्षात ठेवा की तुमची पत्रिका ही सांगते की तुम्ही कुठल्या लेवलला फायनान्शियल डेव्हलपमेंट करू शकता, ते फायनान्शियल डेव्हलपमेंट होताना काय काय अडचणी येतात ते पहिल्यांदा क्लिअर करायला पाहिजे, म्हणजे तुमची इंटेन्सिटीचे लेवल वाढवू शकता. आता दोनच गोष्टी आहेत लक्षात घ्या की माणूस व्यवसाय करू शकतो की जॉब करू शकतो, तिसरं काय बसूनच खायचं आहे, चौथा काय ऑप्शनच नाही आहे. सो तीनच गोष्टी आहेत, दोन गोष्टी, बिझनेस की जॉब, बिझनेस की जॉब. तर आपलं काय झालं, शिक्षण आणि आपले जे संस्कार झाले ते जॉब ओरिएंटेडच झालेले आहेत. अनेक लोकांना असं वाटतं की बिझनेस करायचा, धाडच होत नाही, वयाची 50पर्यंत आल्या धाडच होतं पण करायची इच्छा म्हणजे त्यावेळेला पुढे काय करू शकत नाही. सो पहिल्यांदाच पत्रिकेवरनं 100% डिसाईड करू शकतो ऑन दी स्पॉट, मी तर करू शकतो, मला डॅम शुअर खात्री आहे, व्यवसाय करायचं की नाही करायचं, उडी मारायची की नाही मारायची. ओके, ते एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला, येस मी करू शकतो, हा पहिला पॉईंट. समजा व्यवसाय नाही करू शकत, ठीक आहे, तुम्ही नाही करू शकत, तुम्ही नोकरी करा ना. तुमच्या घरात कोण व्यक्ती आहे की जो व्यवसाय करू शकतो? तुमची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, बायको आहे. त्याची पत्रिका बघून डिसाईड करा की यस हा माणूस आहे की ज्याला व्यवसायात यश मिळेल, आणि ते खरं असायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठेतरी विचारून करा असं नाही, एकदम परफेक्टच पाहिजे की व्यवसाय यश आहेच. ओके, मग त्याच्या नावावर बिझनेस करा की त्याला तुम्ही बूस्ट करा. अशा शेकडो लोकांना मी असं बूस्ट करून बिझनेसमध्ये टॉप लेवलला नेलेलंच आहे. बरं, त्या माणसाच्या व्यवसायात यश नाही, घरातल्या माणसाचा त्यावेळेला उपयोग करून घेऊन व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं बूस्ट मी केलेलं. अनेक व्हिडिओज माझ्याकडे आहेत, तुम्ही बघू पण शकाल. म्हणजे करोडपतीच्या लेवलला ते गेलेलेच आहेत. म्हणजे माझं हे 30 वर्षाचं प्रॅक्टिस आहे, आता काही 2-4 वर्षापासून मी करत नाही, आणि मी स्वतः एक इंजिनियर आहे. टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अनालिसिस करूनच ते आजपर्यंत लोकांना उपाय देतो. पहिला मुद्दा काय की पत्रिका परफेक्ट बघा, ती बूस्ट करा. तुमच्या मनात जिद्दच पाहिजे की मी करोडपती होणार, मी होणारच आहे, कसं काय होणार नाही बघूया. हे ज्यावेळेला तुमच्या बर्निंग डिझायर जोरात चालू होतं ना, तेव्हाच मुवमेंट होता. तुम्ही जर नुसतंच मला एवढं पाहिजे, मला एवढं पॅकेज, मला 1 लाख 2 लाख, नो. तुमचं डिझायर अतिशय जबरदस्त पाहिजे. तुमचं घर, वास्तू ही त्याला सपोर्ट करते की तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि तुम्हाला करोडपती होण्यासाठी. सगळं जग तुम्हाला ना असं सगळीकडनंच तुम्हाला पॉझिटिव्ह रिॲक्शन्स यायला चालू होतात की कसं काय पुढे जात नाही बघूया. आपोआप मध्ये जिद्द जी आहे ती मात्र सोडायची नाही. आता मुंतशीर नावाचा एक कवी आहे, अक्षरशः मनोज मुंतशीर, अक्षरशः भिकारीसारखं त्यांनी जीवन काढलं, पण आज तो करोडपती टॉप लेवलला आहेच आहे. पण ती इंटेन्सिटी जी आहे ना ती तुम्हाला खेचून कायम ठेवायलाच पाहिजे. वास्तुशास्त्र महत्त्वाचंच आहे, ते वापरा. परफेक्ट भाड्याच्या घरात राहिला तरी काय प्रॉब्लेम नाही, तरी तुम्ही पॅलेसमध्ये जायचं स्वप्न बघू शकता. त्या स्वप्नाला तुम्ही खंबीर पाहिजे की असं होणारच आहे, कसं नाही होणार, कोणी काही बोलू दे, दुसऱ्यांच्यावर लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या दोघांचं कॉम्बिनेशन आणि एक्सपर्ट ओपिनियन या गोष्टी स्टेप बाय स्टेप करत गेला ना, दर दिवशी तुम्हाला अचिव्हमेंट मिळतात. दर दिवशी माझ्याकडे आलेल्या क्लायंटकडं मी रेकॉर्ड आहे, कुणी मला विचारा की दर 2-3 महिन्यात पॉझिटिव्ह चेंज करता अख्खं लाईफ, एंटायर लाईफ बदलून जातं. हे आपलं वास्तुशास्त्र, ज्योतिषाचं पुरातन शास्त्र आहे, वापरा. जसं पूर्वीचा भारत श्रीमंत, अरबपती, करोडपतीचा देश होता, प्रत्येक जण असा पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि जर पुढे गेला तर सगळं विश्वात आपण परत टॉप लेवलला येऊ शकतो. पंडितजी, एक फोन आलेला आहे, नवी मुंबईवरनं छाया पवार बोलतायत, त्यांचा कॉल घेऊया आपण. छायाजी, विचारा पंडितजींना प्रश्न. हॅलो, नमस्कार मॅडम. हां, नमस्कार, बोला. माझ्या सुनेच्या जॉब बद्दल विचारायचं होतं. काय जॉब मध्ये तिला यश आहे की व्यवसायामध्ये आहे ते मला विचारायचं होतं. व्हेरी गुड. आणि ती स्पोर्ट्स मधून नॅशनल खेळलेली आहे, तर तिला स्पोर्टच्या हिशोबाने जॉब लागेल का? गुड. अच्छा, विचारायचं. जन्मतारीख, जन्मवेळ आणि स्थळ सांगा. नाव तिचं मोक्षदा अमित पवार. जन्मतारीख, मोक्षदा अमित पवार. जन्मतारीख, जन्मवेळ. जन्मतारीख 7/2/1993. 2 तारीख, महिना आणि साल सांगा. 7/2/1993. स्थळ, जन्मवेळ आणि जन्मवेळ दुपारी 2:40 ठिकाणी. 2:40 दुपारी. ओके. आणि या ठिकाण मुंबई. ओके, ठीक. आणि येस, वार रविवार. बरं. येस, रविवारच आहे, बरोबर आहे. नक्की सांगतील पंडितजी. वा, मी काय पॉवरफुल मंगळ आहे, नो डाऊट. ओके, फर्स्ट पॉईंट की बघा आता कसं आहे, मंगळ प्रथम स्थानामध्ये मिथुन राशीचं आहे, काय होणार नाही.
नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान जे आहेत त्यांच्या पत्रिकेत मंगळ आणि चंद्र लक्ष्मीकारक होते. प्रथम स्थानाचाच मंगळ आहे, एकदम टॉप ॲडमिनिस्ट्रेशन, घाबरत नाहीत लोक, काय व्हायचं ते होते. डेअरिंग, मंगळ प्रथम स्थानात, या मुलीला मंगळ प्रथम स्थानात आहे, यांच्या सुनेला. मग कसं, मग एकदम रेकॉर्ड ब्रेक काम करायची इच्छाच मनात जबरदस्त असते, एकदम परफेक्ट आहे. ओके, व्यवसायात यश आहे की नाही? 100% व्यवसायात यश आहे, 100% व्यवसायात यश आहे. तर बिंदास व्यवसायामध्ये जा, यश आहे. मात्र प्रॉपर्टी देणे घेणे यामध्ये यश नाही, जमीन ह्यांच्या नावावर घ्यायची नाही. बाकी जगातला कुठलाही व्यवसाय करा, यांना व्यवसायामध्ये यश आहे आणि कलाकार क्रिएटिव्ह पण आहेत. ते फक्त प्रॉपर्टी सोडून कुठल्याही व्यवसायात जा, यश मिळेल. सगळ्यात महत्त्वाच्या टी व्ही चॅनल मला सगळ्यात आनंदाची आज मला बरं वाटलं की एखादी सासू सुनेसाठी आता यापुढं ती बिझनेस करू शकते, जॉब करू शकते, काय करू शकते विचारते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असं प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रियांसाठी असं जर का इनिशिएटिव्ह घेतलं तर आपण आजचा माझा प्रोग्राम सफल झाला, करोडपती व्हायला काही वेळच लागणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा बूस्टिंग पॉईंट आहे. कधीही घरातल्या पुरुषाला स्त्रीचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचाच आहे, एकमेकांना महत्त्वाचं आहे. तेव्हा दोघांच्या कॉम्बिनेशननेच माणूस श्रीमंत होऊ शकतो. तेव्हा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपायात पुष्कळ वापरू शकता, मोती वापरू शकता. आणि दुसरा मुद्दा यांना विचारली की गव्हर्नमेंटचा जॉबच्या पॉईंट ऑफ यांना काय होऊ शकतं का, लागू शकतो का? राहू या ठिकाणी आहे, गुरु रवी येस, 9 पंचम योग आहे. 98% तर मी सांगू शकतो यांना काही ना काही गव्हर्नमेंटचं पद. माझे क्लायंट आहेत असे की शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, अजून कुठे कुठे पुरस्कार, डेप्युटी कलेक्टर विलेट अशा ठिकाणी. ते माझे 8-10 क्लायंट तर ऑलिम्पिकमध्ये जाऊन आले, नॅशनल लेवलला पण, इंटरनॅशनलला पण. सगळी नावं पण माझ्याकडे, अनेक वेळा व्हिडिओ पण दाखवले. ते माझ्याकडे जेव्हा आले होते तेव्हा स्टेट पण नव्हते, जिल्हा लेवलला खेळ होते. स्टेटला जे स्टार्ट केलं होतं ते नॅशनल जाऊन इंटरनॅशनल लेवलला सक्सेस झालेले आहेत. असे मला अनेक व्हिडिओ आहेत, मी दरवेळेला जागत असतो. तर हिला ते गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो आणि व्यवसायात पण यश आहे. नक्कीच. तर आपण आणखी पंडितजींकडनं याविषयी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत आणि पंडित शिवकुमार श्री यांनी त्यांच्या ज्योतिषविद्याशास्त्राच्या, वास्तुशास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या पाहूया. My name is Durvesh Magadkar and I am the owner of Total Wireless Store in Queens, New York, and this is my store. And I met Pandit ji in 2013, I guess, and that time he predicted me that you are going to be very nice with your business and you're going to be very commonly you will survive in abroad. And then at that time I was not knowing that, but he gave me some tips what to do with the astrology and the vastu and everything. I follow him. And now this is 2022. I have my own store, this one, and I have one repairing store backside. So I have basically 2 stores, and this is only the blessings of Shiv Kumar Pandit ji. I sincerely thankful for him to guide me back in those days, back in 2013. Now I am very happy that he visited in my store. Today is like 13th September 2022. He is here in New York and in my store. So that's kind of very divine blessings for me. Thank you very much, Pandit ji. Thank you. पंडितजी, खरं तर अशी अनेक उदाहरणं आहेत जी भारतीय मुळाची लोक तुमच्याकडनं सगळं समुपदेशन घेऊन तुमचं मार्गदर्शन, अजूनही तुम्ही त्यांना मार्गदर्शन करतात आणि परदेशात सेटल्ड आहे. अजून एक दुकान झालं त्याचं. ते 2013ला जेव्हा आला होता ना, तो BA शिकलेला आहे, म्हणजे इंजिनियर वगैरे तो काही नाही आहे, शिक्षण खूप चांगलं नाही आहे. मी तेव्हा त्याला इंग्लिश म्हणून बोलता येत नव्हतं. आई बरोबर ठाण्याच्या ऑफिसला आला होता. म्हणजे काय पंडितजींनी सांगितलं आउट ऑफ इंडिया जाणार, आउट ऑफ इंडिया सेटल. मला इथं बोलता येत, मी आउट ऑफ इंडिया कसं जाणार? पण मी सांगितलं जाणार, पासपोर्टचं रेडी ठेवा. आणि त्यानं ते मनावर घेतलं आणि मी सांगितले उपाय लक्षात ठेवा. मी जे उपाय देतो ना ते तुम्ही उपाय करा. माझ्याकडे येऊन कन्सल्टन्सी घेता आणि माझ्याकडे पत्रिका बघता. आय एम लाईक अ डॉक्टर. मी तुम्हाला जे उपाय ते करा, कसा फरक पडत नाही ते बघू. पडतो. 30 वर्ष गाठलीत मी, लक्षात ठेवा. त्यामुळं हार्ड अँड उपाय आहेत माझे, परायलाच पाहिजे फरक कुठल्याही परिस्थितीमध्ये. पडलं. आता तो न्यूयॉर्कमध्ये 2022ला मी गेलो होतो. न्यूयॉर्क ऑफिस पण आहे तिथं माझं. तर त्यावेळेला जाऊन आलो. सर या म्हटलं, खूप बरं झालं, भेटलो. मग
हे जे आनंद आहे ना तो वेगळाच तो आहे. वेगळा आपण इथल्या इथं करणं सेटअप वेगळं. हे असे 30-40 लोक अमेरिकेमध्ये, एकटा नाहीये, 30-40 लोक अमेरिकेत. जेव्हा मी जातो ना ते स्वतः मला पिकअप करायला वगैरे येतात, आनंदाने येतात पंडितजी. एक आनंदाची गोष्ट आहे. आपण असं आपल्या नॉलेजनं कुणाला आपण असं पुढं आणू शकलो. आणि जे भारताचं नॉलेज की जे काय नास्तिक लोक म्हणतात काय वास्तुशास्त्र काय ज्योतिषशास्त्र काय, हे असेच लोकांना लक्षात ठेवायला पाहिजे की आपण हिंदू आहे आणि हिंदुइझम आणि आपण जे काही बाकी धर्माला पण रिस्पेक्ट द्या, पण आपल्या जे काही संस्कृती आहे त्यावर आपण आदर ठेवायला पाहिजे. आणि कोण असं बोलायचं माझ्याकडे या, मी त्यांना असे प्रूफ दाखवतो की मी काय काय केलेलं आहे. हे मला अनेक वेळा याबद्दल राग येतो. असे लोक बोलल्यामुळे काय होतं, मग हल्ली जे मुलांना पिढीला हे काय थोतांड वाटतं. शिक्षणामध्येच ते नाही ना, शिक्षणात हे नसल्यामुळे असं होतं. पण हे माझ्या स्वतः मी तयार केलेल्याची उदाहरण आहेत. तर अशा पद्धतीनं माणसं लाईफ हे ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, यावर विश्वास ठेवा. आणि फक्त एक आहे की योग्य माणसाकडनं सल्ला घेतल्याशिवाय काही नाही होत. आणि तेच फार महत्त्वाचं आहे. तेच महत्त्वाचा पंडितजी. मुद्दा तोच आहे. आपल्याकडे आणखी एक फोन आलेला आहे, आणखी एक प्रेक्षक जोडल्या गेलेले आहेत. प्रियांका आहेत पुण्यावरनं. प्रियांकाजी विचारा पंडितजींना प्रश्न. हा बोला. नमस्कार मॅडम. हा बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा प्रियांकाजी आणि मग प्रश्न विचारा. हा नमस्कार गुरुजी. बोला. माझ्या मुलीचे नाव प्रियांका मिलिंद कुमार कांबळे जन्मतारीख आणि 18 ऑगस्ट 18 ऑगस्ट हो 18 ऑगस्ट 1996 96. आणि जन्म ठिकाण पुणे आणि वेळ सकाळी 8:45. ओके. 1996. बर. क्वेश्चन ठिकाण पुणे. प्रश्न विचारा. प्रश्न काय आहे तुमचा मॅडम? तर मला हे विचारायचं आहे की तिने एक फॉर्म चालू केली आहे, पण त्याला काही असं यश नाहीये. मिळणार पण नाही. अच्छा. ठीक. कसली फॉर्म आहे काय? हा तिने एक फॉर्म चालू केलेली आहे, पण त्याला काही यश नाहीये. तर मिळणार पण त्यात आहे का यश तिला? ठीक आहे सांगतो. अच्छा. फर्स्ट पॉइंट हे लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येक जे आज टीव्ही बघताय लक्षात ठेवा तुम्ही, असा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येतो. धाडसानं बिझनेस करायला जातात आणि दरवेळेला घटनाकडे जातात, परत सोडत नाही, परत बिझनेस अनेक वेळा असे म्हणा हजारो लोक येतात की सर मी एवढं केलं मला यश मिळालं नाही. घाबरून जायची काहीच गरज नाही. आता या मुलीला आयुष्यात अजिबात कधीही व्यवसायात यश मिळणारच नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, हे डॅम शुअर आहे. ओके. ह्या मुलीचं इच्छा आहे की मला व्यवसायच करायचा आहे, जॉब करायचंच नाही, काय झालं तर मला व्यवसायच करायचा आहे. अनेक लोकांची सायकॉलॉजी असते, असं लक्षात ठेवा. पत्रिका बघितल्यानंतर माणसाची सायकॉलॉजी कळायला पाहिजे की त्याला किती इनरमध्ये किती वाटतं असं की व्यवसायच करायला पाहिजे. असं वाटतं येईल पण ॲक्च्युली काही यश मिळणार नाही. महिने काय करायचं, व्यवसाय बंद करायचा, सोडायचा का? गरज नाही आहे. तुमच्या घरात ज्या लोकांच्या पत्रिकेत व्यवसायात यश आहे त्याला प्रोप्रायटरशिप द्या आणि सगळा सेम बिझनेस तुम्ही करा. तुम्हाला रस्त्यावर एवढी दुकान दिसतात, कुणाला कळतं कोण ओनर आहे, कोण मालक आहे, कोण नोकर आहे, काही कळत नाही, कोणी बघायला येत नाही. तेवढं जरी चेंज केलं तरी तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकतं. तेव्हा रनिंग कंडिशनला व्यवसायामध्ये यश नाही हे क्लिअर आहे. या मुलीच्या पत्रिकेत डायव्हर्स पण होण्याची शक्यता आहे. लग्ना दृष्टिकोनातून पण पत्रिका व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. थ्रोट गळ्याचा आणि आजार होण्याची शक्यता ते काळजी. बऱ्याच गोष्टी सांगतो तर लोकांना माहिती आहे, मी सगळं सांगत असतो कंटिन्युअस. तुम्ही या त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन देईन. आणि या मुलीच्या पत्रिकेवर यश नाही तर अजून एका चांगल्या व्यक्तीच्या नावावर कंपनी ट्रान्सफर करा, यश मिळेल. पंडितजी आणखी एक आपल्याला फोन येतोय सातारावरनं. त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, तुमचं नाव सांगा, प्रश्न विचारा. बोला. रेश्माजी प्रश्न विचारा तुमचा. रेश्माजी नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. हा बोला. जन्मतारीख काय? रेश्मा जाधव, सातारा. हा तारीख सांगा. हा माझ्या मुलाचं नाव आहे शिवराज प्रकाश जाधव. तारीख सांगा. शिवराज प्रकाश जाधव. हा हा 24/4 24/4/95. 95. जन्मवेळ आणि ठिकाण. 24/4/95. जन्मवेळ आणि ठिकाण सांगा मॅडम. जन्मवेळ सकाळी 12:05 सोमवार. 12:05. ओके. आणि ठिकाण सातारा. ठिकाण वाई. वाई. प्रश्न अच्छा, विचारा. प्रश्न काय? जन्मवेळ सकाळी 12:05. हा प्रश्न सांगा, प्रश्न विचारा मॅडम. वाई. प्रश्न विचारा मॅडम. तुमचा प्रश्न काय, लवकर विचारा. प्रश्न त्याचं करिअर म्हणजे आता जो सर्व्हिस जॉबला आहे हा त्याचं म्हणजे पुढे व्यवस्थित होईल का? आणि लग्नाचं काय? अच्छा. शिक्षण काय झालंय? त्याच्या लग्नाचं चाललेलं आहे. शिक्षण तर काय होईल आहे का? त्याचं? शिक्षण काय आहे?
मॅडम शिक्षण काय? शिक्षण एमटेक झालेलं आहे. परफेक्ट, झालं. बरोबर आहे. कारण डाऊट आला, कारण गुरु प्रथम स्थानात डायरेक्ट पंचमात आहे. हा मास्टर्सला मुलगा आहे. वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, घटस्फोटाची पत्रिका आहे, कडक मंगळ आहे, काना घसरवल्याचा त्रास आहे, आईवडिलापासून लांब राहणार आहे, प्रॉपर्टी आयुष्य कधी घेऊ शकणार नाही, व्यवसायामध्ये यश नाही. ओके, चंद्र आउट ऑफ इंडिया जाऊ शकतो, आउट ऑफ इंडिया सेटल होणार नाही आहे. आणि संतानाचे उत्तम आहे. अर्कवा नावाचा विधी करून लग्न करायचं आहे. 11/12/1/2 ठीक आहे. म्हणजे 2024 डिसेंबर टू मार्च या दरम्यानच्या काळात लग्न होऊ शकतं. पण मुलगा जबरदस्त ब्रिलियंट, अतिशय उत्तम स्वभावाने छान असा आहे, रागीट आहे, हा एकच पॉईंट आहे. पण जर नोकरीमध्ये पुढे गेला तर काहीच कमतरता पडणार नाही, 100% यश त्याला मिळू शकतं. अच्छा पंडितजी, आणखी एक मला विचारायचं की लहान मुलांना तसे जर आपण संस्कार दिले तर त्यांना सुद्धा याचा फायदा भविष्यात होऊ शकतो का? थोडक्यात काय सांगा? तुमच्या मुलांना तुम्हाला करोडपती करायचं असेल तर तुम्ही जे बाळकडू पाजणार त्याच्यातच ते पुढे जाणार. तुम्ही ते पोकेमॉन, डोरेमॉन, ते सिंचान काय दाखवत बसला तर पुढच्या जीवनामध्ये ते बायकोसमोर तेच, म्हणजे ते काय संस्कार नावाचा प्रकार नाही. आणि घरामध्ये काय त्याचा उपयोग होणार नाही. कॉन्फिडन्स लेवल येणार. अगदी छत्रपती शिवाजी महाराज या कुठलाही, संजयला भन्साली कुणीही घ्या, आईनं ज्या लोकांना चांगलं बाळकडू दिले तीच मुलं पुढं जाऊन स्ट्रॉंग होतात. आणि हेच आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणून भारत पुढं आलेला आहे, येतोय. फक्त फॉरेन कंट्रीचं कल्चर फक्त मुलींनी किंवा लग्न झालेल्या मुलींनी बंद करून आपल्या मुलांच्या संस्काराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पोटामध्ये गर्भ असताना गर्भसंस्कार चांगले केले पाहिजे. तुमच्या मनात पाहिजे की माझं जे बाळ होणार आहे ना ते बाळ अरबपती करोडपती होणार, ऐश्वर्य संपन्न आणि सुखी समाधानी होणार. हे तुमच्या मनामध्ये सतत जर व्हायब्रेट होत असेल तर तुम्हाला चांगलं संतान होऊन तुम्हाला पुढे चांगलं त्याचं संस्कार बघायला नक्की मिळतील. हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. नक्की. जर तुम्हाला सुद्धा पंडितजींचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोंद करून घ्या आणि पंडितजींची रीतसर भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही त्यांना भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घेऊ शकता. मात्र पुढच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत 11 जून रोजी पंडितजी आपल्यासोबत असणार आहेत. तसंच तुम्हाला जर आणखी पंडितजींना भेटायचं असेल तर वाशीच्या ऑफिसमध्ये ते गुरुवारी 13 जूनला उपलब्ध असतील. त्यामुळे लवकरच अपॉइंटमेंट घ्या आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण पंडितजींकडनं करून घ्या. शनिवार रविवार मी पुण्याच्या ऑफिसला असतो, तेव्हा तुम्ही भेटू. 4 जूनला इलेक्शन असल्यामुळे मे बी त्यावेळेस शो नाही घेतला मी. नक्कीच. तर पंडितजी तुम्ही इथे आलात. खरं तर खूप प्रश्न होते मात्र वेळेअभावी आपल्याला विचारता आले नाही आहेत. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर आपण इथेच थांबतो महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. नमस्कार.